आईला वाटतं आर्ट्सला जावं, वडिलांना वाटतं कॉमर्सला जावं, काकांना वाटतं सायन्सला जावं, शिक्षकांना काय काय किती अपेक्षांचं ओझं असतं डोक्यावर. मित्रमैत्रिणी वेगळीकडे चाललेले असतात. 10वीपर्यंत कसं असतं, 1ली ते 10वी आपण आलोय, आपल्यासोबतही तेच असतात. 10वी नंतर वाटा बदलत असतात, वळणं वेगळी असतात आणि आयुष्याला वळण द्यायचं हे वळण असतं. आणि इथे आपला निर्णय जर चुकला तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात, आपल्यालाही आणि आपल्या कुटुंबालाही. त्यात प्रश्न असा पडतो, आईवडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण कराव्यात की आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं, मार्गांनी आपली साईट ठरवावी का आपल्या आतला जो कल आहे त्याच्यानं आपण कोणतं क्षेत्र निवडावं हे ठरवावं, काय करावं, इतका गोंधळ डोक्यात असतो. आणि म्हणून तुमच्या सगळ्या 10वी-12वीच्या मुलांना मी पाहिलं की तुमचे डोळे, तुमचा चेहरा, तुमच्या मनातला संघर्ष, तुमचं कल्लोळ हे सगळं मला आठवतं. आणि मी तुमच्या मनात तिथे जाऊन बसतो आणि मग मला वाटतं की काय सांगावं तुम्हाला. मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे जे मी कदाचित अनेक व्याख्यानांतून ऐकलं असेल, अनेक पुस्तकांतून वाचलं असेल आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी माझं आयुष्य ज्या गोष्टीला महत्त्व देऊन घडवलंय आणि आत्तापर्यंतची यशस्वीता ज्या गोष्टीमुळे झाली आहे तो अनुभव लक्षात घेऊन मी तुमच्यासमोर मांडणार आहे. एक कुठेतरी फार छान, म्हणजे मला वाटतंय मी त्यावेळेस 10वी-12वीचे मार्गदर्शन ऐकत असावं त्यावेळेस ऐकलेलं हे उदाहरण आहे, पण इतकं अप्रतिम आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करावं याचं उत्तरच देईल. एक छोटी कथा आहे. एक आटपाट नगर असतं, आपण जशी वाचतो तसं, राजा राणी. फक्त त्यांच्याकडे एकच कमतरता असते, राजाला मुलगा नसतो. पुढे काय, प्रधान सुचवतात आता वारसा जर चालवायचा तर आपण राज्यामध्ये दौंडी देऊया आणि एक मुलगा दत्तक घेऊया. दवंडी दिली जाते. मला माहिती आहे कदाचित हे उदाहरण तुम्हाला माहिती असेल, पण चांगल्या गोष्टी आपण परत परत ऐकल्या पाहिजे. नाही तर हल्ली आपण चॅनलवर नको त्या गोष्टी सतत 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 ऐकून आपल्या डोक्यामध्ये तेच बिंबायला लागतं आणि तेच खरं वाटायला लागतं. सत्य जे आहे ते परत परत आणि चांगलं परत परत ऐकलं पाहिजे. आजूबाजूच्या राज्यामध्ये, भागामध्ये दवंडी दिली जाते की जो हुशार आणि चुणचुणीत मुलगा जो असेल त्याला राजाचा उत्तराधिकारी म्हणून निवडला जाईल. एक दिवस ठरवला जातो, एक तारीख ठरवली जाते की ज्या दिवशी त्या मुलांचा इंटरव्ह्यू घेतला जाणार असतो. झाडून सगळे सरदार, प्रधान, सेनापती सगळे सुट्टी काढून मुलांच्या तयारीला लागतात, कारण त्यांना माहिती आहे ही नोकरी साधी सुधी नाही, डायरेक्ट राजा ना, राजाचा उत्तराधिकारी म्हणजे डायरेक्ट राजा, याच्यापेक्षा मोठं पदच नाही कोणतं. 15 दिवस आपल्या मुलांची घोकंपट्टी करून घे, जी काही पद्धतीनं तयारी करून घेता येत असेल ती सगळी करून घेतात. त्याच राज्यात एक गरीब शेतकरी असतो, ज्याचा मुलगा हुशार असतो. त्याला कोणीतरी सांगतं अरे उद्या इंटरव्ह्यू आहे राजमहालामध्ये, तुझ्या मुलाला घेऊन जा. त्याला वाटतं आपली कुणीतरी चेष्टा करत आहे. पण 2-3 जण जेव्हा शेतकऱ्याला सांगतात तेव्हा तो विचार करतो आपण इतके गरीब, आपली निवड कशी होईल. ठीक आहे, नाही झाली तर नाही झाली, पण निदान त्या निमित्तानं राजमहालात प्रवेश तर देतील, राजमहाल पाहता तर येईल. तो पहाटे उठतो, मुलाला घेऊन चालत राजमहालापर्यंत पोचेपर्यंत त्याला दुपार होते. राजमहालात प्रवेश करतो. अशी सोन्याची झुमरं लटकत असतात, सौंदर्य आणि असलेली संपत्ती याची उधळण झालेली असते. हे दोघंही बाप बेटे ते सगळी संपत्ती पाहून असे थपापतात. यांच्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नसतो, कारण त्या मुलाचे कपडे फाटलेले असतात, शेतकरी आहे, यांच्याकडे कोण लक्ष देणार. ते आपल्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये खांबाला टेकून बसतात. इंटरव्ह्यू सुरू होतो.
5 जणांचं पॅनल असतं, मध्ये अध्यक्ष असतात, दोघं इकडे. जो कोणी मुलगा इंटरव्ह्यूला आलाय तो समोर. मुले लहान आहेत म्हणून पॅनल प्रश्न विचारताना पहिल्यांदा, बाळा तुझं नाव काय, तुझे आई बाबा काय करतायत, असे साधे साधे प्रश्न विचारून मग एक प्रश्न असायचा, तू इथं कशासाठी आलायस. कोणी उत्तर द्यायचं, राजमहाल पाहायला आलोय. कोणी म्हणायचं राजाला बघायला आलोय. कोणी म्हणायचं आई बाबांनी आणले म्हणून आलोय. अशी वेगवेगळी उत्तरं असायची. या मुलाचा नंबर येतो, संध्याकाळ व्हायला आलेली असते. हा मुलगा जसा समोर येतो तसं त्या पॅनलला याच्या कपड्याकडे बघून कळतं की हा गरीब आहे. त्या पॅनलला वाटतं अरे मोठमोठे सरदार, सेनापती, प्रधान यांच्या मुलांचे इंटरव्ह्यू झाले, याच्यासाठी कशाला वेळ फुकट घालवायचा, इतकी स्पर्धा आहे, याची कुठे निवड होईल. त्यामुळे त्याला असं गोंजारून घेण्याऐवजी त्याला बाकी कोणतेच प्रश्न विचारत नाहीत बरं का. तुझे आई बाबा काय करतात, तुझं नाव काय. त्या मुलाला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, तू इथे कशासाठी आलायस. मला सांगा, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येताच दरवाज्यावर जर तुम्हाला कोणी विचारलं इथं कशासाठी आलायस तर तुमचं काय होईल. तसं त्या मुलाचं होतं. त्यालाही काही कळेना. की आपण नक्की इथं कशासाठी आलोय. हे त्या मुलाला समोर असताना या पॅनलला लक्षात येईना की आता या मुलासाठी आपण वेळ कशाला फुकट घालवायचा. ते पॅनल डायरेक्ट त्या मुलाकडे बघून विचारलं जातं की तू इथं कशासाठी आलायस. हा प्रश्न ऐकल्याबरोबर तो जो मुलगा आहे त्या मुलानं काय उत्तर द्यावं माहितीये. इतर मुलं गोंधळलेली असतात, इतर मुलं गडबडलेली असतात, त्यांची उत्तरं वेगवेगळी असतात. पण या मुलाला जेव्हा समोर विचारलं जातं की तू इथं कशासाठी आलायस, तेव्हा तो मुलगा असा सरळ उभा राहतो. जे 5 जणांचं पॅनल असतं त्यांच्या नजरेला नजर देतो. नजरेतलं बुद्धीचं तेज काय असतं ते 5 जणांना दाखवून देतो आणि त्या 5 जणांना नजरेचं बुद्धीचं तेज टाकून असं हृदयावर हात ठेवतो आणि त्या 5 जणांकडे बघून उत्तर देतो, राजा व्हायला आलो आहे. मंडळी, हे उत्तर ऐकल्यानंतर ते पॅनल इतर कोणाचाही इंटरव्ह्यू घेत नाही. कारण त्यांना कळतं अरे हा एकच मुलगा असा आहे की ज्याला ज्याचं ध्येय माहिती आहे. बाकी मुलं कोणी राजमहाल बघायला आलाय, कोणी राजा बघायला आलाय, कोणी आई वडिलांनी बोलावलंय आणलंय म्हणून आलाय. हा एकच मुलगा असा आहे की याला याचं ध्येय माहिती आहे. कशासाठी हा आलाय, राजा व्हायला आलोय. हे उदाहरण खोटं नाही, हे उदाहरण काल्पनिक नाही, हे उदाहरण आहे बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आयुष्यातले. आणि हे तुमच्या समोर मी अशासाठी ठेवलंय की 10वी 12वीचा रिझल्ट लागलाय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर इथून पुढे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवन तुम्हाला हाच प्रश्न करेल की तू इथं कशासाठी आलायस. आमचं उत्तर काय पाहिजे, राजा व्हायला आलोय. तुम्ही म्हणाल लोकशाही आहे, आत्ता राजा कसं होत आहे. राजा होणं याचा अर्थ असा, मी जे कोणतं क्षेत्र निवडेन त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम आणि प्रतिभावंत होईल. माझ्या क्षेत्रातला मी राजा असेल. माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे माझं राजा होणं असेल. मग ते राजा होणं कधी होता येईल माहितीये, तेव्हाच होता येईल जेव्हा आम्ही कोणत्या क्षेत्रात जायचं हे आम्हाला मिळालेले मार्क्स किती आहेत हे ठरवणार नाही.
आमची आवड ठरवेल. नाही तर आपल्याकडे अशी प्रथा आहे बरं का. आमच्या वेळेस मी 10वी-12वीला असायचो ना, तेव्हा अशी प्रथा होती की 90-95% म्हणजे सायन्सला जा, 60% म्हणजे कॉमर्सला जा, आणि 30-35% आता कुठेच नंबर नाही लागत तर आर्ट्सला जा. तुम्ही कधी असा विचार करून बघितलाय का बघा? आता मेरिट लिस्ट नाही, पण जेव्हा होती तेव्हा की 10वी-12वीला मेरिट लिस्टमध्ये आलेले नंतर जीवनात किती यशस्वी झाले, आणि याच्या विरुद्ध विचार करून बघा. राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अटल बिहारी वाजपेयी ही मंडळी, किंवा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, ऋतिक रोशन ही मंडळी बोर्डाच्या कोणत्या परीक्षेला पहिली आली होती? सचिन तेंडुलकर तर माझ्या माहितीनुसार 12वी नापास होता. याचा अर्थ असा नाही बरं का की 12वी नापास असलं की सचिन तेंडुलकर होता येतं. मला सांगायचं हे की त्याच्या आतमध्ये काय आहे हे त्यानं, त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या गुरूंनी ओळखलं होतं. कल्पना करा बरं अशी, जर सचिन तेंडुलकरच्या आईवडिलांनी त्याच्यावर जर लादलंच असतं की तू डॉक्टरच झाला पाहिजेस, तर कदाचित तो डॉक्टर झाला असता. आज जगामध्ये जे कोट्यावधी डॉक्टर आहेत त्याच्यामधला तो एक डॉक्टर होऊ शकला असता. पण आज जगामध्ये जो एकमेव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे तो मात्र तो होऊ शकला नसता. सर, क्षमा मागतो तुमची. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. गाडी क्रमांक MH46 CR 9126 ही गाडी ॲम्ब्युलन्सच्या पुढे उभी आहे. ज्यांची कुणाची त्यांनी तातडीनं गाडी हलवा. ॲम्ब्युलन्सचा कॉल आहे महत्त्वाचा. गाडी क्रमांक MH46 CR 9126 ज्यांची गाडी आहे त्यांनी तातडीनं चला. सर, क्षमस्व. नाही, क्षमस्व नाही, कारण तुमच्या गाडी हलवण्यानं एका माणसाचा जीव वाचत असेल तर त्यासाठी इथले विचार सोडून तिकडं जाणं ही विचाराची कृती असेल आणि त्या विचाराच्या कृतीचं यश असेल. त्याच्यामुळे निश्चितपणे जा, आणि अजून 10 मिनिटांनी जरी ती गाडी हल्ली नसेल तर आपल्या या विचारामध्ये डिस्टर्ब केला तरी चालेल, पण ती गाडी पुढे गेली पाहिजे. तर मला सांगा बघा, डॉक्टरांचा विषय चालला आणि ॲम्ब्युलन्सबद्दलची सूचना आलेली आहे. तर सचिन तेंडुलकर कदाचित डॉक्टर झाला असता, पण आज जगातला जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे तो मात्र होऊ शकला नसता. याचं कारण त्याला क्रिकेट आवडतं हे त्यानं स्वतःनं, त्याच्या आईवडिलांनी आणि रमाकांत आचरेकरांनी ओळखलं होतं. मला तुम्हाला हेच सांगायचं की तुमच्यामध्ये काय आहे याचा अंदाज आपल्याला लहानपणापासून येत असतो, पण आपला त्यावर विश्वास नसतो. सगळ्यात जगात अवघड काय माहितीये? स्वतःचा शोध घेणं. मला काय आवडतं, मी काय करू शकतो, कोणती गोष्ट मी आनंदानं करू शकतो. जगात लक्षात घ्या, यश, कीर्ती, पैसा, संपत्ती या सगळ्यापेक्षाही तुमचा आनंद महत्वाचा आहे. आणि तो आनंद कधी मिळतो? जेव्हा मी आवडीच्या क्षेत्रात काम करतो तेव्हाच आनंद मिळतो. आणि तो आनंद जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा तुम्हाला पैशाच्या पाठीमागे जावं लागत नाही, पैसा तुमच्या पाठीमागे येतो. कारण नाहीतर मला सांगा हो, एडिसनला, तुम्हाला माहिती आहे का, एडिसन ज्याने दिव्याचा शोध लावला त्याला प्राथमिक शाळेत असताना हा कुठेतरी खिडकीतनच बाहेर बघतोय, स्वतःच्याच विचारात आहे, म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याला मतिमंद म्हणून बाहेर काढलं होतं. ज्याला मतिमंद म्हणून बाहेर काढलं तोच स्वतःच्या प्रज्ञेच्या शोधानं दिव्याचा शोध लावतो की ज्यावर आणि ज्याच्या प्रयोगांवर आता अनेक जण PhD मिळवत असतील. मला असं म्हणायचंय, परमेश्वरानं प्रत्येक माणूस ही वेगळी निर्मिती केलेली आहे. आपला निश्चय जर आपल्या मनाशी असा झाला की या जगामध्ये मी आलोयच, तर जेव्हा मी एक्झिट घेईल तेव्हा या जगाला मी वेगळं काहीतरी सत्य गवसून दिलेलं असेल आणि वेगळं काहीतरी असं दिलेलं असेल की मी गेल्यानंतर माझी ओळख, मी जे जगाला दिलंय, ज्या कलेनं दिलंय
दिलंय, ज्या आनंदानं दिलंय, ज्या आतल्या आवडीनं दिलंय, ती म्हणून माझी ओळख असेल. जेव्हा आपण आवडीच्या क्षेत्रात काम करतो ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला घड्याळ बघून काम करायची गरज लागत नाही. आपण जीव ओतून काम करतो. हे मी फक्त पुस्तकी वाचून सांगत नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 10वी नंतर त्यावेळेस मी 93-94ला 10वी झाली माझी, तेव्हा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. एकदा डिप्लोमा केला की आमच्या वेळेस अशी समाजामध्ये प्रचलित चर्चा होती की डिप्लोमा झाला आणि नोकरीला लागलं की 5,000 रुपये पगार असतो. तेव्हाचे 5,000 रुपये खूप मोठे वर्ग. आणि तेव्हा डिप्लोमा केला. तुम्हाला सांगतो, क्लासेस थोडे सुरू केले होते नोकरी लागेपर्यंत. नोकरी लागली तळोजा इंडस्ट्रीमध्ये. काय मला प्रतिष्ठा प्राप्त झाली सांगतो तुम्हाला. नोकरी लागल्यावर लोक कौतुक करायचे, अभिनंदन करायचे. 8 दिवस बरं वाटलं. नंतर लोकांचं अभिनंदन कौतुक संपलं ना. रोज कुठे कौतुक करणार नोकरी लागली तर. 8 दिवस केलं, ज्यांना माहीत नाही त्यांनी केलं. मला पण 8 दिवस बरं वाटलं. नंतर तुम्हाला सांगतो, मेकॅनिकल इंजिनियर त्या मशीन बरोबर 8 तास घालवायचे. मिनिटं उघड जायचं. प्रत्येक वेळेस घड्याळाकडे बघावं लागायचं. अरे असं वाटायचं की आपण जिवंत माणसांशी बोलू शकतोय, हे मशीन बरोबर कसं बोलणार. आणि मग असंच त्यावेळेस कोणाचं तरी करिअर मार्गदर्शन ऐकलं आणि मग डोक्यात आलं, नाही, हे जे म्हणतायत ना, आवडतं ते करायचं. आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ अशी व्हावी. कंपनीच बंद पडली. लोकांना कंपनी बंद पडली की दुःख होतं. मला कंपनी बंद पडल्यावर इतका आनंद झाला, सोन्याच्या पिंजऱ्यातनं बाहेर आलो आणि बस ठरवलं, अब इस रास्ते जाना ही नाही जायचं. कारण कळलं ना आपल्याला. माझे जे काही 6-7 महिने नोकरी केली त्याचा मला फायदा काय झाला माहितीये. आयुष्यात आपण काय करू शकत नाही, आनंदानं करायचं म्हटलं तर काही करू शकतो, पण कुठे आपला आनंद हरवला जातोय तर इथे. मग नाही, मग व्याख्यान, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती हे सगळं सुरू केलं बरं का. सुरुवातीला लोकांमध्ये चर्चा असायची, काय पोरग आहे, बिघडलंय, इंजिनियर झालाय आणि बोंबलत फिरतंय, भाषण देत चाललंय, असं सुरुवातीला म्हणायचे. त्यानंतर ती म्हणणारी ती लोक आता त्यांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून पण बोलत. हा मधला संयम पण महत्वाचा असतो बरं का. कारण ते एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलंय बघा, तुम्हाला मोठं व्हायचंय तर खूप मोठं व्हायचंय. तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल, स्वतःचं अस्तित्व, स्वतःची वेगळी वाट निवडायची असेल तरच माझं आहे. हे येऱ्या गबाळाचं काम नाही. कारण बऱ्याच वेळेस असे प्रसंग येतात की जिथं आपल्याला आपल्या विचारांवर ठाम राहावं की सोडून द्यावं असं होतं. अगदी आपण एक पायरी असतो, आता एक पायरी संयम धरला तर आपल्याला यश असं हाताला धरून देईल. पण बऱ्याच 99% लोकांचा संयम तिथेच सुटतो आणि मग काहीच उपयोग होत नाही. ना धड तिकडं ना इकडं, ना तिकडं क्षेत्रात त्या यश मिळतं ना इकडच्या क्षेत्रात यश मिळतं. त्यामुळे एकदा वाट निवडली ना की मग माघार नाही. मी तुम्हाला टिळकांचं उदाहरण याबद्दल फार छान सांगेल. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात होते 1911 साली साधारणतः. आणि त्यावेळेस मॅट्रिक, त्यांचा मुलगा 2दा मॅट्रिक नापास होऊन 3ऱ्यांदा पास झाला. आणि त्यानं टिळकांना असं लिहिलं की मी मॅट्रिक नंतर काय करू. बाकी टिळकांना पत्र पाठवलं होतं आणि सल्ला विचारला होता वडिलांना की मी काय करू. वडिलांनी जे उत्तर दिलं ती बाकीची वाक्य कौटुंबिक पत्रातली असतील. 3 वाक्य माझ्यावर फार प्रभाव टाकतात. त्यातलं शेवटचं तर फारच टाकतं. पहिलं वाक्य होतं, टिळक मुलाला सांगतात, मॅट्रिक नंतर काय करायचं तुझं तू ठरव. आज किती पालक असं मुलाला सांगतील. दुसरं वाक्य होतं, सांभार व्हायचा असेल तर सांभार हो. आणि तिसरं वाक्य हृदयात कोरून ठेवावं असं होतं. तिसरं वाक्य होतं,
पण सांभार झाल्यानंतर जो जोडा बनवशील तो जोडा इतका उत्कृष्ट असला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे जोडा घ्यायचा तो टिळकाच्या पोराकडनंच असा सांभार. हो, आज मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आपण जगातल्या अनेक देशांमध्ये जाऊ शकतो आणि जगातली माणसंही आपल्या देशामध्ये येऊ शकतात. मग मला सांगा, आपण असं स्वप्न का बाळगू नये की मी जर सांभार होत असेल तर मी असा जोडा बनवेल की जो जोडा इंग्लंडची राणी सुद्धा वापरेल इतकी क्षमता मला त्या माझ्या क्षेत्रात देता आली पाहिजे. त्यासाठी स्वतःचा शोध मात्र घ्यावा लागेल. माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जिच्याशिवाय मी जगू शकत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आता तुम्ही कॉलेजला आहात बरं का, नाही तर म्हणाल जिच्याशिवाय जगू शकत नाही अशी गोष्ट तर या सभागृहात बसलेली आहे, पण त्याचं काय. पण मी तुम्हाला संयमाचा मार्ग सांगेल. त्या वाटेला सध्या जाण्याच्या फंदात पडू नका. अगदी मी फार त्याच्यावर काही बोलत नाही, पण एक मला कवीचं नाव मला मी चुकत नसेल तर राजा मंगळवेडेकर असावेत. त्यांची एक कविता सांगतो. तेवढी कविता बोलकी आहे. मला तुम्हाला काय सांगायचंय माझ्या सगळ्याच मित्रांना कविताच सांगतो. त्यातनं काय बोलायचं ती अख्खी कविता बोलेल आणि तुम्हाला धोक्याचे इशारेही कळतील आणि जीवन स्थिर होईल. एकदा तुम्ही त्या मार्गाला नाही ना गेला का मी सांगणार आहे माहितीये का. आधी मी कविता सांगतो मग सांगतो काय सांगणार. SSC मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. SSC मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेनं पेपर सोडवा आदेश उपदेश. एकाग्रतेनं पेपर सोडवा आदेश उपदेश. घंटा पहिली पेपर पहिला क्षण औत्सुक्याचा. घंटा पहिली पेपर पहिला क्षण औत्सुक्याचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देव नहिसडा. मानेला ती देव नहिसडा. नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावर पाने. मानेला ती देव नहिसडा. नकळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावर पाने. मऊ रेशमी मोहक काळा तिच्या शेपटाचा भार. वेणी वेणी असते मागे, हा मागे बसला होता. मऊ रेशमी मोहक काळा तिच्या शेपटाचा भार. तत्क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तासही एक चित्त मी. 3 तासही एक चित्त मी तिच्या शेपटात. एक शब्दही लिहिला नाही उभ्या पेपरात. 3 तासही एक चित्त मी तिच्या शेपटात. एक शब्दही लिहिला नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी. शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी. तेव्हा कळले आपुले जगणे गावी खेड्यावरी. शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका. शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी पोरका अन शुभदा प्राध्यापिका. शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी पोरका अन शुभदा प्राध्यापिका. केसांनी त्या गळा कापला. वाजवा वाजवा टाळ्या वाजवा. जे टाळ्या वाजवतात ना ते त्या अवस्थेला आहेत. ते टाळ्या देऊन म्हणतात बरं सावध केलं. केसांनी त्या गळा कापला अलगद हो माझा. केसांनी त्या गळा कापला अलगद हो माझा. परी बैलांच्या पिळत शेपट्या जगतो हा राजा. जगतो हा राजा. अशी वेळ आपल्यावर येऊ नये याच्यासाठी आपल्याला त्या मार्गाला अजिबात जायचं नाही. संयमाचे काही कारण काय माहितीये का. आता आपण अशा तंत्रज्ञानाच्या ह्याच्यात आलो आहेत ना, म्हणजे तुम्ही जर 70चा कालावधी वगैरे काढलात, 70-80ची तुम्ही गाणी बघा जी काही प्रेमगीतं असतील. अहो माणसांची प्रेम अशी असायची ना की
म्हणजे ते कधी व्यक्तच नाही व्हायचं. आयुष्यभर लग्न व्हायची, माणसं म्हातारी व्हायची, तरी त्यांच्या मनातलं प्रेम मनातच राहायचं आणि ते फक्त त्या काळातल्या गाड्यांमध्ये आतल्या आतच ते विरघळून जायचं. व्यक्त व्हायला साधनच नव्हती. 90 नंतर तो मैंने प्यार किया वगैरे पिक्चर आला, मग कबूतर जा जा वगैरे. मग ते कबूतर राहिले बाजूला, पण निदान चिठ्ठी पाठवण्याची डेअरिंग. म्हणजे बघा मी हा रेशो तुम्हाला कुठे अभ्यासापर्यंत कुठे आणून सोडतोय, मला त्यातले धोके सांगायचे. लक्षात घ्या, 100 जणांचं प्रेम असेल तर मग एकाची हिंमत व्हायची की चिठ्ठी पाठवावी. बरं का, एकाची. बघा हा रेशो कसा आहे, एकाची हिंमत व्हायची. अशा 100 जणांनी जर चिठ्ठ्या पाठवल्या असतील तर कुठल्या तरी एकच चिठ्ठीला यशस्वीता मिळायची. उरलेले 99 पाठवणाऱ्यांना जोडे खायला लागायचे किंवा मार खायला लागायचा. असा रेशो होता. आता काळ बदललाय, आता मोबाईल हातात आलाय. अंगावर घेऊन माणसं काय करतात आणि कुणाशी बोलतात त्याचा पत्ता घरातल्यांनाही नसतो अजिबात. घरातल्यांच्या दृष्टीनं पोरग गाढ झोपले, पोरगी गाढ झोपले. आणि आत्ता मी या वयातलं बघतो ना, 18, 20, 22, अचानक बीपी लो होतो, बीपी वाढतो, ऍडमिट करावं लागतं, छाती धडधड करते. काय की घरच्यांना वाटतं काय झालं, तेलकट खातोय, प्रेशर घेतली. काही नाही, सगळे मोबाईलचे प्रताप आहेत. बरं, सगळे मोबाईलचे प्रताप आहेत. काही डॉक्टरकडे एकदा नेऊन आणा. अहो कसं दर महिन्याला बीपी लो झाला आणि बीपी वाढला, दर महिन्याला कसं न्यावं लागतं? एकच उपाय, मोबाईल काढून घ्या, सगळं व्यवस्थित होईल. काही डॉक्टरकडे ऍडमिट करायची गरज नाही, काही नाही. त्यामुळे मी पालकांनाही सांगेन, मुला-मुलींना मोबाईल द्या. शेवटी तंत्रज्ञानाच्या बरोबर आपल्याला जावं लागेल, पण त्याला काहीतरी एक मर्यादा घालता येते आणि ती सुरुवातीलाच घालता येते. जेव्हा मुलगा किंवा मुलगी मोबाईलचा हट्ट करतो तेव्हा त्याच्याकडे मोबाईल देताना त्याला हे सांगायचं, कुठलेही कोड मोबाईलला ठेवायचे नाहीत. पूर्वी कसं होतं बघा, लँडलाईनचा फोन होता. आपल्या मुला-मुलींचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे आपल्याला कळायचं. घरातलं कोणीतरी फोन उचलायचं, कुणाचा फोन आलाय, काय आलाय, कुठे. पूर्वी तर शेजारी होते हो फोन, गावात एखादाच फोन असायचा. आपल्या शेजारच्यांनाही आपले मित्रमैत्रिणी माहिती असायचे. नंतर आपण कमी आलो, आपल्या घरात फोन आला, आपल्या घरच्यांनाच मित्रमैत्रिणी माहिती झाले. आता मोबाईल आला, आता आपल्यालाच माहिती असतं फक्त. आणि परत ते इतकं विचित्र झालं. म्हणजे पूर्वी निष्ठा किती होती, 70चं प्रेम मी तुम्हाला म्हटलं की ते व्यक्तच न होता विरून गेलं. 90च्या दशकातलं प्रेम आयुष्यभर तेच. आता विचारू नका, ऑनलाईन एकेका वेळेस माणसं 4-4 जणांबरोबर बोलत असतात, एकेका वेळेस. बरं का, कधी इकडचा मेसेज तिकडे जातो चुकून, याला पाठवायचा असतो बल तिकडे जातो, पलीकडचा विचारतो हे काय पाठवलंय, तो पटकन डिलीट पण केला जातो. पण करायच्या आधी जर वाचला तर काहीतरी कारणं ठरलेली असतात, नाही मी तुलाच पाठवलंय. काय वेगवेगळे प्रकार आहेत. तर मला आईवडिलांना सांगायचं, मुलांना मोबाईल जरूर घेऊन द्या, पण पहिली अट टाका, रात्रीचे 10 वाजले किंवा 9 वाजले तर मोबाईल एका विशिष्ट ठिकाणी असेल, तो कोणालाही पाहता येईल, त्याच्या पलीकडे आम्ही मोबाईल देणार नाही. रात्री तो 9ला किंवा 10ला इथेच असला पाहिजे. हे थोडंसं बंधन वाटेल, पण शेवटी लक्षात घ्या, संयमात ताकद असते, बंधनात ताकद असते. ते आम्हाला जाणीवपूर्वक करावं लागेल. नाहीतर होतं असं की हे सगळं तंत्रज्ञान आपल्या उपयोगी पडण्याऐवजी आपल्याला मारक ठरायला लागलंय की काय, असं व्हायला लागलंय. त्यामुळे हे आम्हाला केलं पाहिजे. आपणच आपल्याला जाणीवपूर्वक हे करून घेतलं पाहिजे. कारण हे तंत्रज्ञान असं आहे की यूट्यूबला तुम्ही काय ऐकता, तुम्ही एखाद्याचं व्याख्यान ऐकलं तर तुम्हाला व्याख्यानाचं झरझर सगळं येत राहील. तुम्ही एखादी चुकीची गोष्ट बघितली तर तेच तुम्हाला सगळं येत राहील. म्हणजे तुमची आवड ते तंत्रज्ञान ओळखतंय आणि मागणी तसा पुरवठा, तुमची आवड जशी आहे तसं ते तुम्हाला पुरवतं. तुम्हाला असं वाटतं की यूट्यूबला वरती आला आम्ही पाहतोय, तसं नाही, त्यांना तुमची आवड ओळखलेली असते. त्यामुळे आपली आवड कोणती आहे, आवड कोणती लावून घ्यायची हे आत्ताच ठरलं जाऊ शकतं. आणि मला सगळ्यात महत्वाचं काय सांगायचंय बघा, की तुम्हाला काही जणांना प्रश्न असतात बरं का, की आम्ही नक्की कोणत्या साईडला जायचं हे आम्ही कसं ठरवायचं. किंवा काही जणांनी असं मनात बाळगलेलं असतं, डॉक्टर, वकील, इंजिनियर हीच बुद्धिमत्तेची क्षेत्र आहेत. मी तुम्हाला सांगतो, कागदावर तुम्हाला किती मार्क्स आहेत याच्यापेक्षाही जीवनात यशस्वी होण्याची गणितं काही वेगळीच आहेत. हां, ते मार्क्स तुम्हाला मदत करतील, पण त्या मार्क्समुळे तुमच्यात जर अहंकार येत असेल
तर मग मात्र तुम्ही जीवनात अपयशी व्हाल. मी आता तुम्हाला 3 मुलांचं उदाहरण देणार आहे. मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही इथे जे बसलात ना, मला खात्री आहे तुम्ही या 3 मुलांपैकी कुठेतरी एका मुलामध्ये स्वतःला पहा. त्यावरून तुम्हाला कदाचित ठरेल तुमची आवड कोणती ओळखण्याची. त्यामुळे हे उदाहरण तुमच्यासाठी. 4थीला असलेली 3 मुलं आहेत बघा. एक मुलगा अतिशय हुशार आहे, मार्क कायम 90% वरती, अख्खं गाईड पाठ, अख्खं पुस्तक पाठ, रोज शाळेमध्ये दप्तराचं एवढं ओझं घेऊन नाकासमोर जाणार, नाकासमोर परत येणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर पाठ. बाकी आजूबाजूला काय चाललंय याच्याबद्दल मात्र काही माहित नाही. पुस्तक गाईड अख्खं पाठ. दुसरा मुलगा 60% वाला, वक्तृत्वात भाग घेणार, काव्य स्पर्धेत भाग घेणार, खो खो कबड्डी सगळं 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 करून मार्क्स 60%. आणि तिसरं जे पोरग आहे ना, ते म्हणजे काय माहितीये का, कुठल्या समारंभाला गेला, शाळेतल्या मुलांना नेलं तर एक आपल्या पुढचा मुलगा सोडून त्याच्या पुढच्याच्या टपलीत मारणार, ते मागं वळून बघणार, त्याला वाटणार यानंच मारलंय. त्या दोघांची भांडणं सुरू झाली की हा हाताची गडी घालून बघत बसणार. ज्याची पास होण्याची पात्रता काय माहितीये, ज्याच्या शिक्षकांना वाटावं ही कटकट जाऊ दे माझ्या वर्गातनं पुढं, ही त्याची पास होण्याची पात्रता. अजून काय सांगू, जर चुकून परीक्षेला याची जर कॉपी पकडली, कॉपी, तर हा त्याच्या शिक्षकांना सांगणार, सर ती कॉपी तेवढी परत द्या, कारण त्याच्यावरून ठरेल रिझल्ट लागल्यावर हार 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 तुम्हाला घालायचा का तुमच्या फोटोला घालायचा, मग ती कॉपी तेवढी परत द्या. अशा पद्धतीचा मुलगा बरं. पण काय होतं माहिती, त्याच्याकडे एक 4-5 हुशार मुलं जर सोडली ना तर अख्खा वर्ग याच्या बाजूला असायचा. म्हणजे कोणाचा ऍक्सिडेंट जर झाला तर हा पहिले तिथं असेल आणि याची टीम तयार असेल. हा सांगणार, अरे चिंट्या याला रिक्षा बोलून आण, याला डॉक्टरकडे दे. त्या मुलाचे आई वडील शिक्षक येण्याच्या अगोदर तो मुलगा हॉस्पिटलला दाखल झालेला असेल, डॉक्टरांचे उपचार सुरू झालेले असतील, ते याच्या यंत्रणेनं, याच्या संघटनेनं, याच्या लोकसंग्रहानं असं ते करू. अभ्यासा मात्र काही नाही. आता ही 3 मुलं मोठेपणी कोण कोण होतात बघा. ज्याला 90-95 मार्क्स आहेत तो 10वीला पण 90-95, 12वीलाही तेवढेच मिळवतो, समाजाच्या प्रथेप्रमाणे हुशार आहे, इंजिनिअरिंगला जातो, इंजिनियर होतो, सिव्हिल इंजिनियर होतो आणि एका सरकारी खात्यामध्ये नोकरीला लागतो. दुसरा जो मुलगा आहे 60% वाला, तो 10वी नंतर आर्ट साईडला जातो. 5 वर्ष मस्तपैकी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वाचन, अवांतर वाचन हे सगळं करत करत ग्रॅज्युएशन पूर्ण करतो. स्पर्धा परीक्षेला बसतो. UPSCचा अभ्यास 5 वर्ष चालूच असतो, मागे जोरदार पद्धतीनं करतो, यशस्वी होतो, कलेक्टर होतो. आता बघा, जो 90%च्या वरचा आहे तो ज्या जिल्ह्यात सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरीला आहे त्याचा बॉस 60% वाला कलेक्टर. आणि तिसरं जे पोरग आहे ना, तिसरं, त्याला 10वीला गेल्यानंतर कळतं सरड्याची धाव कुंपणापर्यंत, याच्या पलीकडे आपण काही जाऊ शकत नाही. तरी शिपायाला हाताशी धरून कुठे पेपर गेले त्याचा मागमूस काढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात तो अयशस्वी होतो आणि नापास होतो. नापास म्हणजे असा कसा नापास नाही बरं का, क्लीन बोर्ड नापास. म्हणजे माणसाला नापास कसं व्हावं असं उगाच वाटतं का, म्हणे अरे थोडा अभ्यास केला असता, एकाच विषयात नापास झालो, एकच मार्क कमी पडला, थोडा अभ्यास केला असता तर पास झालो असतो. असलं भानगडत नाही बरं का. सगळ्या विषयात असा नापास की थोडा सुद्धा अभ्यास करायला काही जागाच नाही, म्हणजे आता परत बसायचंच नाही हे ठरून जातं. आता ही 2 मुलं जेव्हा 90 आणि 60% वाली 5 वर्ष कॉलेज करत असतात तेव्हा हे साहेब काय करतात माहिती, 10वीपर्यंत तर आजूबाजूच्या गावातली माणसं ओळखीची असतातच. पुढचे 5 वर्ष तालुक्यातल्या गावांमध्ये साहेबांचे मित्र तयार होतात. आणि भारतीय राज्यघटनेनुसार निवडणुकीला उभं राहायची पात्रता जेव्हा वयाची अंगी येते तेव्हा साहेब निवडणुकीला उभे राहतात. साम दाम दंडभेद नीती हे तर लहानपणापासूनच चालू असतं.
साहेब निवडून येतात, आमदार होतात, आमदार झाल्यानंतरही गप्प बसत नाहीत. जिल्ह्यातल्या आमदारांचा गट स्वतःकडे बांधून ठेवतात आणि मुख्यमंत्र्यांना धमकी देत राहतात. मंत्रीपद जर दिलं नाही तर एवढ्यांचा पाठिंबा काढून घेईल, तुमची खुर्ची धोक्यात. साहेबांना मंत्रीपद मिळतं, साहेब पालकमंत्री होतात. बघा, सगळ्यात हुशार तो सिव्हिल इंजिनियर, 60% वाला, त्याचा बॉस कलेक्टर, आणि नापास होणारा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे कलेक्टरचाही बॉस. याचा अर्थ त्या मुलाकडे, राजकारण करणाऱ्या मुलाकडे बुद्धिमत्ता नाही असं नाही बरं का. त्याच्याकडे पुस्तकी ज्ञान नसेल, पण मला सांगा किती बुद्धिमत्ता आहे. राजकारण हा काही छोटा खेळ आहे का? येणाऱ्या पुढच्या प्रत्येक माणसाला वाचायचंय, त्याला ओळखायचंय. असं जगातलं कोणतंही पुस्तक तुम्हाला सूत्र देणार नाही की या सूत्रानं आलेला समोरचा माणूस तुम्ही ओळखला पाहिजे. स्वतःच्या कृतीनं, स्वतःच्या बुद्धिमत्तेनं, स्वतःच्या अंदाजानं पुढच्या माणसाच्या मनाचा अंदाज लावायचा आहे. ही बुद्धिमत्ता नाहीये का? राजकारण हे मनाच्या चांगुलपणावर चालत नाही, राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवरच चालत असतं. आणि असं म्हणतात की राजकारणी माणसाचं मन हे खुशीच्या बिळासारखं असतं. ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं हे जसं कळत नाही, तसं राजकारणी माणसाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येत नाही. मग मला सांगा, ही बुद्धिमत्ता नाहीये का? ही सुद्धा बुद्धिमत्ताच आहे. भले तो मुलगा अभ्यासात नसेल, पण बाकीच्या या सगळ्या बुद्धिमत्ताच होत्या ना, की ज्याचा त्यानं वापर केला आहे. कारण जगाच्या कोणत्याही विद्यापीठामध्ये राजकारण, चांगल्या अर्थानं मी हा शब्द वापरतोय, राजकारण कसं करावं हे जगातल्या कोणत्याही विद्यापीठात शिकवलं जात नाही. ते स्वतःला शिकवावं लागतं, शिकून घ्यावं लागतं. येणाऱ्या माणसांचा अंदाज घेत तारेवरची कसरत करत पुढे लावावं लागतं. सतत सावध राहावं लागतं, सतत सतर्क राहावं लागतं. ही बुद्धिमत्ताच आहे की. म्हणून मला तुम्हाला तिघांनाही या 3 क्षेत्रांपैकी कुठेतरी तुम्ही बसणारे असाल ना. स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडा. आणि एक लक्षात घ्या बरं का, स्वतःच्या आवडी इतकं आणि आनंदा इतकं जगात काहीच मोठं नाही, काहीच नाही. आत्ता 10वी 12वी पर्यंत आपल्याला वाटतं की इथे जाऊ, इथं करिअर. आज तर इतक्या वाटा आहेत. शेवटी जीवन जेव्हा संपायला येतं ना, तेव्हा याचाच हिशोब आपण करत असतो की मी माझ्या आयुष्यात आनंद किती मिळवला आहे. आणि जिथे आनंद आहे ना, तिथेच चांगली निर्मिती होत असते. ज्या काही जगामध्ये चांगल्या निर्मिती झालेल्या आहेत, मग त्या वैज्ञानिकांकडून असू दे, कवींकडून असू दे, लेखकांकडून असू दे, कुणाकडूनही असू दे, जे चांगलं झालेलं आहे ते त्यांनी आनंदानं स्वतःला विसरून केलेलं आहे, तेच चांगलं झालं. आज मी तुमच्या समोर बोलतोय, ही माझी आवड आहे म्हणून मी स्वतःला विसरतोय. हेच जर माझं शिक्षण असतं, माझं शिक्षण इंजिनिअरिंग मधलं आहे, मी नंतर आर्ट्स केलं, पण माझ्याकडे जी आवड आहे त्यानुसार मी नंतर शिक्षण घेतलं. मला सांगायचं आहे, कुणाला चांगलं चित्र काढता येत असेल, कुणाला गाता येत असेल, कुणाला निबंध लिहिता येत असेल, कुणाला तबला वाजवता येत असेल, या सगळ्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे की माझ्यात काय आहे. आनंद सगळ्यात का महत्वाचा असतो तुम्हाला सांगू का? अगदी मी छोट्या उदाहरणात्मक मार्मिक आहेत ती तुमच्या समोर ठेवतो. एक 75 वर्षाचे शहरातले सुप्रसिद्ध सर्जन असतात आणि त्यांची 75वी साजरी होत असते. त्यांनी काही आपल्या जवळच्या मित्रमंडळींना एक पार्टी दिलेली असते आणि त्या पार्टीत ते आलेले असतात. अख्खं यश त्यांच्या पायाखाली असतं. सगळं, श्रीमंती आहे, प्रसिद्धी आहे, कीर्ती आहे, सगळं आहे. आता मला सांगा, 75व्या वर्षी हे सगळं असल्यानंतर या माणसाला किती आनंदी असायला हवं. आणि तो आनंदी होता, इतर वावरणाऱ्यांनाही आनंदी वाटतोय. आणि तेवढ्यात समोर नृत्याचा एक कार्यक्रम 75च्या निमित्त ठेवलेला होता. आणि तो जसा सुरू होतो तसे हे 75 वर्षाचे वरून दिसणारे यशस्वी डॉक्टर ओक्साबोक्शी थाय मोकलून रडायला लागतात. बाकीच्या कुणालाच काही कळेना काय झालं. तेव्हा विचारल्यावर ते सांगतात, मला लहानपणापासून खूप नृत्याची आवड होती. एकदा संगीत ऐकलं की माझं शरीर त्यावर ताल धरायला लागायचं आणि मी स्वतःला विसरून जायचो आणि ध्यानधारणा झाल्यासारखी वाटायचं. इतकं मला नृत्य आवडायचं. पण माझ्या वडिलांनी, ते डॉक्टर असल्यामुळे,
मला डॉक्टर करायचाच हट्ट धरला. मी डॉक्टर झालो. आज माझ्याकडे सगळं आहे, पण सगळं असून सुद्धा असं वाटतं की माझ्याकडे काहीच नाही, कारण माझा आनंद नृत्य होता. ते जर मला करता आलं असतं, पुढचा जन्मच जर असेल, तर परमेश्वराकडे प्रार्थना आहे, मला माझं आवडीचं क्षेत्र दे. आणि त्यात मुलांनो, मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं आवडीचं क्षेत्र आणि तुमचा असलेलं व्यावसायिक क्षेत्र, हे दोन्ही क्षेत्र जर एकत्र झाली तर दुधात साखर. पण समजा असं झालं की नाईलाजानं तुमचं प्रोफेशन वेगळं झालंय आणि तुमची आवड वेगळी राहते, तर किमान आठवड्यातला एक दिवस त्या आवडीसाठी ठेवा की जी आवड तुम्हाला ऊर्जा देईल. आणि दुसरी आहे, आता मी शेवटाकडे येणार आहे, पण जर मला काही गोष्टी सांगायच्या की इथे बसलेल्या मुलांपैकी मला कळलं की तुम्ही पनवेल तालुक्यातले आहात. काही खेडोपाड्यातली मुलं असतील, काही गरीब घरातली असतील. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, परिस्थिती तुमच्या प्रगतीच्या कधीच आड येत नाही बरं का. काही जण म्हणतील तुम्हाला तिथून माईकवरून बोलायला काय, आमच्या घरी येऊन बघा आमची किती हालाकीची परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, परिस्थिती कधीच आड येत नसते. इच्छा जर असेल ना, तर जगामध्ये इतकी दानशूर माणसं आहेत, उलट ते शोधतात की माणसं की आमचं दान योग्य ठिकाणी लागावं. मी त्या राजूर म्हणून आहे, कळसुबाई शिखर तुम्ही ऐकून माहिती असेल, म्हणजे आपण नाशिकला जाताना इगतपुरी घोटीकडनं एक रोड त्या अकोलेला जातो राजूरवरनं. तिथे त्या राजूर नावाच्या आदिवासी भागामधल्या एका शाळेत मी व्याख्यानाला गेलो होतो बरं का. या व्याख्यानाच्या निमित्तानं वेगवेगळ्या खूप गोष्टी कळतात. तिथे एक मुलगी, आता या घटनेला 2012ला माझा बासवड रंगाचा कार्यक्रम लागायचा, त्या दरम्यान म्हणजे साधारणतः 12 वर्ष तर नक्की झाली. तिथे मला एका आदिवासी मुलीची, ती 9वीला होती तेव्हा, ओळख करून देण्यात आली. तिचं नाव आजही माझ्या लक्षात आहे, रत्ना बाळू कोंडार, आदिवासी समाजातली मुलगी. आणि मला तिथल्या शिक्षकांना सांगितलं की ही मुलगी आंतरराष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत पहिली आली आहे. मला आश्चर्य वाटलं, राजूरसारखं एक आदिवासी भाग, तिथल्या या साध्या शाळेतली मुलगी आंतरराष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत पहिली आली आहे. मी त्यांना विचारलं, हिनं किती दिवस सराव केला? अहो म्हणे, सराव कसला, मला कळेल ना, धावण्याची स्पर्धा, धावण्याचा सराव. म्हणे हिला सराव करायची गरज नाही लागली. म्हटलं का? ती म्हणे ज्या डोंगरावर राहते ना, तिथून शाळेत यायला गाडीला रस्ताच नाही. तिला रोज 1 तास 2 टेकड्या चढून पार करून यावं लागतंय. आम्ही तिला एक शाळेकडनं छोटं घड्याळ घेऊन दिलं होतं आणि ती काय करायची, घरातून निघाली की टायमिंग लावायची आणि धावत, ही स्पर्धा जाहीर व्हायच्या अगोदरची गोष्ट, धावत निघायची, शाळेत यायची. आज समजा 30 मिनिटात आली. जाताना तिचा प्रयत्न असायचा की 30 मिनिटापेक्षा एखादा सेकंद कमी झाला पाहिजे. असं म्हणे ती वर्षभर करते. आता विचार करा, आंतरराष्ट्रीय खेलकूद स्पर्धा जाहीर होऊन महिना झाला, महिन्यानंतर स्पर्धा असेल. हिचे बाकीचे जे स्पर्धक आहेत त्यांचा सराव महिनाभराचा असेल, हिचा सराव वर्षभराचा आहे. आत्यंतिक गरिबीत असल्यामुळे तिला यश मिळालं. तुम्ही म्हणाल का? कल्पना करा बरं, ती जर अशा शाळेत असती की जिथे तिला घरी न्यायला गाडी आली असती आणि तिला फक्त घराच्या दारातनं गेटला यायचं, गाडीत बसायचं आणि शाळेच्या गेटवर जायचं, उतरायचं, पुन्हा संध्याकाळी शाळा सुटली की गाडीत बसायचं, घरी यायचं, असं जर तिची अनुकूल परिस्थिती असती तर ती आंतरराष्ट्रीय खेलकूद स्पर्धेत पहिली आली नसती. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या परिस्थितीकडे आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे. कारण घोरपड जी असते ना, ती कड्या कपारीमध्ये चढते. त्या घोरपडीला तुम्ही जर गुळगुळीत काचेवर चढायला लावलं तर तिला चढता येणार नाही. त्यामुळे स्वतःच्या परिस्थिती कितीही गरिबीची असू दे, तिच्याकडे सकारात्मक म्हणून पहा. कारण परिस्थिती जेवढं तुम्हाला घडवते तेवढं बाकी काहीही घडवत नाही. मी पालकांना आवर्जून सांगेल, तुम्ही म्हणाल परिस्थिती घडवते मग आम्ही श्रीमंत असल्यावर काय करू? तुम्हाला फक्त एकच करता येईल, तुमच्या मुलांनी तुम्हाला कुठल्या वस्तूचा जर हट्ट केला ना, तर ती वस्तू त्याला लगेच ताबडतोब देऊ नका. ती जर ताबडतोब दिलीत
तर मुलांना वाटायला लागतं आपल्या आईबाबांकडे प्रचंड पैसा आहे, त्यांना काय कमी आहे. पण जेव्हा एखादी वस्तू मुलगा मागतो आणि त्याला कळतं की अरे आपल्या आईबाबांना याच्यासाठी 8 दिवस संघर्ष करावा लागलाय आणि चुरगळलेल्या नोटा आपल्या हातात दिल्यात आणि मग आपण त्या शाळेत घेऊन जातोय, तेव्हा मी तुम्हाला सांगतो तुमच्या हाताने दिलेल्या चुरगळलेल्या नोटा त्या मुलावर असा नैतिक दबाव टाकतात की ते पैसे कधीही वाममार्गाला जाणार नाहीत. कारण त्याला कल्पना असते यातली प्रत्येक नोट मिळवण्यासाठी माझ्या आईनं किती कष्ट केलेत, माझ्या बाबांनी किती कष्ट केलेत याची जाणीव यदा कदाचित तो मुलगा जर ती नोट कुठल्या वाममार्गाला वापरत असेल तर त्याचे हात थरथर कापतील आणि एकदा ती नोट वाममार्गाला गेली तर त्या दिवशी त्याला रात्री झोप लागणार नाही. कारण त्याला कळेल यासाठी माझ्या आई वडिलांना किती कष्ट झालेले आहेत. आणि ते जर तुम्ही सहज 500 मागितले आणि 1000 दिले तर त्यातले 900 रुपये वाममार्गाला संपवायला मुलांना काहीच वाटणार नाही. कारण त्याला माहिती आहे आपले वडील प्रचंड श्रीमंत आहेत, त्यांना काय कमी आहे. त्यामुळे ही गोष्ट आम्हाला जाणीव ठेवली पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे मी आता शेवटाकडे येतोय की हे सगळं करत असताना सकारात्मक दृष्टिकोन आमच्याबरोबर असलाच पाहिजे. समजा तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात काम करताय, कदाचित तुमच्या वाटेत अडचणी येतील, त्या अडचणी आल्या तर त्यावर तुम्हाला मात करायची आणि सकारात्मक दृष्टिकोनावर अख्खं व्याख्यान होईल. पण पाडगावकरांची तुम्हाला कदाचित माहिती असलेली कविता मी परत ऐकवतो. ती कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा.